डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठान रेवदंडा, जिल्हा अलिबाग, होय की नाही, या ठिकाणी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जी एक समाजाला मानवी शिकवण प्राप्त होते, त्या शिकवणीच्या माध्यमातून संबंध मानव जातीचा कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून संतांनी जो प्रयत्न चारी युगापासून चालवलेला आहे, तर त्याच्यामध्ये माणूस म्हटला म्हणजे मानवासारखा वागला पाहिजे आणि त्याच्या हातामधून जगत असताना एकमेकाला सहाय्य करून सर्वांच्या समृद्धीसाठी आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि संबंध विश्व हे अत्यंत सुखाने, समाधानाने आणि स्वच्छतेने वागावं याच्यासाठी श्री सद्गुरू नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवले जातात। आज आम्ही सर्व श्री सदस्य त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सर्व श्री सदस्य सहभागी झालेलो आहोत। अत्यंत आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की रे आम्हाला आमच्या समाजासाठी कार्य करण्यासाठी कोणी प्रेरित याच्या आधी तर कोणी केलं नाही। आम्ही शाळा शिकलो, आम्ही कॉलेजेस शिकलो, पण आपण समाजाचं काही देणं लागतो, आपण आपल्या राष्ट्राचं काही देणं लागतो, आपण आपल्या ऋषीमुनींचं काही देणं लागतो, आपल्या आईवडिलांचं आपण देणं लागतो। ही शिकवण खऱ्या अर्थानं आम्हाला आज प्राप्त झाली आणि म्हणून त्याचाच हा एक परिणाम म्हणून आमच्यामध्ये हा एक खरोखर एक आमूलाग्र बदल आम्हाला जाणवतो आहे। या कार्यामध्ये आल्यानंतर एक वेगळी अनुभूती आम्हाला प्राप्त झाली की रे आपण सगळे विश्वजन आहोत, आपल्याला विश्वबंधुत्वाची भावना जोपासायची। मग केवळ माझं घर, केवळ माझा परिसर, केवळ माझा एक समाज असेल एवढ्यापुरता माझं कार्य सीमित राहिलेलं असून माझं जे कार्य आहे ते जसं संतांनी सांगितल्याप्रमाणे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, मग अशा महान चळवळीमध्ये जर आपण कार्यामध्ये जर आलो तर एक किती चांगलं कार्य आपल्याच माणसांसाठी आपल्याला उभं करता येईल याची 100% जाणीव आमच्या पिंडावर निर्माण झाल्यामुळं म्हणण्यापेक्षा ती सद्गुरूनं केल्यामुळं आम्हाला या श्री सेवेमध्ये आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहता आलं आणि ही अशा प्रकारचं कार्य आमच्या हयातभर, आमच्या आयुष्यभर केवळ आम्हालाच नाही तर येणाऱ्या भारतवर्षाच्या सगळ्या पिढ्यानपिढ्यांच्यामध्ये हा जो संस्कार आहे तो कायम टिकावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत मोलाचा आणि अत्यंत महत्त्वाचा आम्हाला सगळ्यांना वाटतो। आणि म्हणून आपलं गाव असेल, आपलं शहर असेल, आपला मोहल्ला असेल, या ठिकाणी अत्यंत मनापासून या ठिकाणी श्री सदस्य सहभागी झालेले आहेत। त्यांना कोणत्या मोबदल्याची अपेक्षा नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आमूलाग्र बदल ज्यांनी घडवलेले आहे ते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून, आणि म्हणून काही अंशी आम्हाला त्याच्यामधून उपकृत होता येतं का असा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। जसं आपल्याला माहीत आहे की खार काही एखादा पूल बांधू शकत नव्हती, पण तिनं असा निश्चय केला की माझ्या वाट्याचं जे काम आहे ते मी केलं तर खूप चांगली गोष्ट होईल, मलाही त्याच्यातून समाधान मिळेल, माझ्या समाजाचं काही ऋणातून मला मुक्त होता येईल, असा त्या छोट्याशा जीवानं जसा एक निश्चय केला तसाच आमचा श्री सदस्यांचा असा प्रकारचा हा सत्याचा एक संकल्प आहे की जसं एखाद्या जंगलाला आग लागते आणि त्या आगीमध्येच एखादा सिंहराज असतो, तो बाजूला जातो आणि एक चिमणी पाण्याचा थेंब घेऊन त्या ठिकाणी येते आणि तो वनराज तिला सांगतोय की अगं तू काही आग विझवणार आहे, होय की नाही? पण ती एवढंच म्हणाली की मी आग विझवणार नाही, पण माझ्या वाट्याला जे काही चांगलं काम आलेलं आहे ते मला माझ्या परीने करू द्या, आणि ती आपलं कार्य करत असते। तसाच ह्या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला एक खारीचा वाटा या ठिकाणी प्राप्त होतोय, तो अतिशय नम्रपणे आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत की जेणेकरून आमच्या समाजामध्ये, मानवी समाजामध्ये आमचे जे काही मूल्य आहे, बरोबर की नाही, ते टिकवून धरण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे जे उपक्रम याच्या पुढेही होतील। या उपक्रमावर देखील आम्ही सर्व दास मंडळी, बरोबर की नाही, श्री सेवक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत राहू, एवढंच आजच्या प्रसंगी मला आपल्याला सांगावंसं वाटते।